नमस्कार मंडळी, चला तर मग एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज आपण अंडा बिर्याणी बनवूया। त्यासाठी इथे मी 7-8 अंडी पातेल्यामध्ये आता उकडून घेणार आहे। अंडी उकडताना मीठ टाकलं ना की अंडी लवकर उकडली जातात आणि ते साल लवकर निघतात अंड्याची। अंडी शिजतात तोपर्यंत इकडे भातासाठी तांदूळ ना स्वच्छ पाण्याने धुवून एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया। तोपर्यंत इकडे आपली अंडी सुद्धा उकडलेली आहेत। आता उकडलेली अंडी पाण्यामध्ये थोडीशी थंड करून त्याचे साल काढून घेतले। नंतर काट्या चमच्याने अंड्याला थोड्याशा टोचा मारून घ्यायचा, म्हणजे अंड्यामध्ये मसाला व्यवस्थित लागला जातो। त्यामध्ये आता हळद, चवीपुरतं मीठ, काही घरचे मसाले, गरम मसाला आणि धना पावडर टाकून अंड्याला चांगला मसाला लावून घ्यायचा आणि मसाला चांगला अंड्यांना लावून तेलामध्ये अंडे 2 मिनिटं फुल गॅसवरती फ्राय करून घ्यायचे। आता फ्राय केलेले अंडे थोड्या वेळ साईडला करून ठेवू। तोपर्यंत अर्ध्या तासासाठी जो तांदूळ आपण भिजत घातला होता तो सुद्धा छान भिजलेला आहे। पाणीसुद्धा मी ऑलरेडी उकळायला ठेवलं होतं। त्यामध्ये काही खडे मसाले घातले बघा, कोथिंबीर, लिंबाचा रस घातला आणि इथे अर्ध्या तासासाठी जो तांदूळ भिजत घातला तो सुद्धा छान असा भिजलेला होता। तोच तांदूळ यामध्ये टाकून घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकून 80% आपल्याला हा बिर्याणीचा तांदूळ शिजून घ्यायचा आहे। तांदूळ मी बिर्याणीचा नाही वापरलाय, कोलम तांदूळ वापरलाय। तुम्ही या ठिकाणी कोणत्याही तांदळाचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे। आता लगेचच कढईमध्ये तेल टाकलं, कांदा चांगला परतत आल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली, त्यानंतर घरचेच मसाले घातले, चवीपुरतं मीठ, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घातला। त्यानंतर 2-3 टोमॅटोची प्युरी मिक्सरला बारीक करून घेतली, बिया काढून घ्यायच्या टोमॅटोच्या, नंतर प्युरी टाकायची, दही टाकून घेतलं, चांगलं मस्त मिक्स करून घेतलं। त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं। त्यानंतर फ्राय केलेली अंडी एक एक यामध्ये ठेवून घेतली। त्यानंतर अंड्यावरती ना थोडासा पुदिना आणि तळलेला कांदा टाकून ना थोडा वेळ मसाला आपला तयार झालेला आहे ना बिर्याणीसाठी तो साईडला करून ठेवला। तोपर्यंत बघा इकडे आपला 80% भात सुद्धा व्यवस्थित शिजला होता। आता या भाताला थोडा वेळ थंड करून घेतलं आणि लगेचच थर देऊन घेते। आता थर देण्यासाठी भरपूर सारा इथे मी भात घातलेला आहे, एकच थर देणार आहे। हवं तर तुम्ही 2 थरामध्ये सुद्धा हे कॉम्बिनेशन करू शकता। त्यानंतर पुदिना, नंतर तळलेला कांदा आणि थोडीशी कणिक लावली, कारण माझं झाकण घट्ट बसत नाही म्हणून। मस्त 15 ते 20 मिनिटं दम दिला। कमी याच्यावरती 15 मिनिटं ठेवायचा आणि फुल गॅसवरती 10 मिनिटं ठेवायचं, मस्त दम बसतो।